तू नेहमी म्हणत असतोस की नाही माधुरी अतिशय प्रॅक्टिकल मुलगी आहे म्हणून। मग टाळी एका हाताने वाजत नाही हे तिला 100% कळतं आणि त्याच्याशी तुझा अर्थार्थी काहीही संबंध नाही हेही माधुरीला चांगलंच माहिती आहे। अजून किती वर्ष आपण लग्न करणार नाही आहोत हे मला सांगता येणार नाही। आपल्यात जास्त कोणती जवळीक निर्माण होऊ नये याची काळजी आपणच घ्यायला हवी नाही का? ह्याच सरगम रावकडे तो समीर सुद्धा नोकरी करतो आणि सागरने दिलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण मान्य करायचं हे रिस्की नाही का वाटत तुला? प्रतीपने नोटीस एक्सेप्ट केली? हो 15 दिवसात ऑफिशियल रिप्लाय देतो म्हणाला। म्हणजे तो डिवोर्स द्यायला तयार आहे? जोडीदाराची कमतरता तिने जास्त अनुभवली म्हणूनच तिला कदाचित असं वाटलं असेल की आपल्या दादानीही लग्न करावं। आज तुमच्या मिसेस आणि त्यांचे मिस्टर हयात नाहीत, असं असतानाही तुम्ही दोघं बहीण भाऊ एकमेकांची इतकी काळजी करता हे बघून खरंच खूप छान वाटलं। मला माहितीये तुम्ही माझी आई होणार आहात। माधुरी जे काही झालं त्यात माझी आणि तुझी चूक काहीच नव्हती। इनफॅक्ट काळीचा मुद्दा ठरले तुझी मावशी आणि सागर आणि आपण उगाचच भांडत राहिलो। हवी माझ्याही हे लक्षात आलंय आणि म्हणूनच मी घरी यायचा निर्णय घेतलाय। पण अवी एक सांगते, लवकरात लवकर स्वतंत्र घर घे। घरी आल्यानंतर जर तू सागर डोळ्यासमोर आला ना तर माझं डोकं फिरेल आणि मग तुला माहितीये काय होईल ते। नाही ती जबाबदारी माझी। म्हणजे सागर तुझ्या समोर येणारच नाही। जिथे आम्ही त्याच्याशी नातं तोडलं तर तुझा प्रश्न येतोच कुठे। आणि तसंही सागर आणि सरगम मावशीचं कळल्यानंतर घरात जी भांडणं झाली तेव्हा तो घरातनं निघून गेला, तो आतापर्यंत आलेलाच नाही आणि येईल असं मला वाटत पण नाही। मग काय ठरलं तुमचं? मामा मी सासरी परत जायचं ठरवलं।
अच्छा, मी सागरच्या लोखंडवाल्याच्या फ्लॅटवर जाऊन आलो. दार बंद आहे. आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्या 8-10 दिवसात त्यांनी ना सरगमला पाहिलंय ना सागरला. पत्ता काढला आणि सरगमच्या घरी जाऊन आलो. तेही दार बंद होतं. तिथे कळलं की गुंजनला घेऊन, गुंजन म्हणजे सरगमची मुलगी, तिला घेऊन ती गोव्याला गेली. गोव्याला? हो. गोव्याचा पत्ता काही मला शोधता नाही आला. सागर होता का त्यांच्या बरोबर? माझ्या मते सागर सुद्धा गोव्यालाच गेला असणार. काही कळलं नाही. कुठे गेला असेल हो हा पोर? कुणास ठाऊक. बरं, हल्ली त्यांच्याबद्दल काही छापूनही येत नाही. कुठे कॉन्टॅक्ट करायचं कोणास ठाऊक. जाऊ दे, तोच करेल कॉन्टॅक्ट. असा किती दिवस तोंड लपून बसणार आहे? बाबा, मी आज पुन्हा माधुरीला फोन केलाय. ती घरी यायला तयार आहे. बघ, मी म्हटलं नव्हतं. चला, बरं झालं ग बाई. पण तिची एक अट आहे. अट? कसली अट? तिला सागर या घरात नकोय. अवी, असा उतावळेपणा का केलास तू? मी म्हटलं होतं ना तुला, थोडं सबुरीनं घे. माधुरी नॉर्मल झाली की सगळं काही व्यवस्थित होईल. तरी तू असा वेडेपणा का केलास? आणखी किती वाट पाहायची बाबा? ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं ते लोक तर बेपत्ताच आहेत आणि आम्ही उगाचच भांडायचं. म्हटलं एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. आणि खरा राग मला या गोष्टीचा आलाय की कारण नसतानाही माधुरीने मला, तिने माझ्यासाठी काय काय केलं ते ऐकून दाखवलं. हो, मी काय करायला पाहिजे होतं? नवरा आहे मी तिचा आणि याची जाणीव तिला करून द्यावी लागली. असं काय ऐकून दाखवलं तिने तुला? हेच की मी कर्तबगार नाहीये वगैरे. 10 नोकऱ्या सुटल्या, त्यानंतर माधुरीने स्वतः इंटेरियरचा बिझनेस सुरू केला म्हणून माझं निभावलं. डोकं फिरलं होतं माझं. संताप झाला. अवी, असं काय चुकीचं ऐकवलं तिनं तुला? बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, जो माणूस आपल्यासाठी काही करतो तो नंतर कधीतरी ते आपल्याला ऐकून दाखवतोच. अरे त्यासाठीच तर कुणाचे उपकार घ्यायचे नसतात. आणि समजा घ्यावे लागलेच तर हे ऐकण्याची तयारी ठेवायची असते. नंतर वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे इतिहास बदलत नसतो. भविष्याचा विचार करूनच
आपली मान शर्मेनं कुणासमोर खाली जाता कामा नये असंच वागायचं असतं. हेच शिकवत आलो ना मी तुम्हाला आजवर. हा, तुमच्या या शिकवणीमुळेच तर माझ्या 10 नोकऱ्या सुटल्यात ना. तुमच्या तत्वांना, तुमच्या आदर्शांना चिटकून राहिलो. बाबा, तुमच्या या आदर्शांची प्रॅक्टिकल जगात किंमत शून्य आहे, शून्य. मग घरात बेकार पडून राहण्याची पाळी येणार नाही तर मग काय होणार? अभि, आता तुमचंच बघा ना. गेली 30 वर्ष तुम्ही बँकेत प्रामाणिकपणाने नोकरी केली. काय फळ मिळालं त्याचं? खोटा का होईना, पण लाचखोरीचा आरोप तुमच्यावर झाला और तुम्ही घरी बसला. याचाच अर्थ या क्षणी तुम्ही माझ्यासारखेच बेकारच ना. मोनिका, काय ग? हल्ली तू खूप एकटी एकटी असतेस, कुणाशी काही बोलत नाहीस. काय झालंय काय? नाही, काही नाही. अहो काका, खरंच काहीच नाही झालंय. आणि हल्ली शरदचंही इकडे येणं जाणं बंद झालेलं आहे. जमिनीच्या डीलिंगसाठी त्यांना कामशेतला जावं लागतं ना, म्हणून. बरोबर. आणि एकदा का तो तिकडे गेला की तिकडचाच होऊन जातो आणि त्याचा फोनही लागत नाही. आणि लागलाच तर आपलं नशीब समजायचं नाही. बाकी त्याचं कसं चाललंय तिकडे? ठीक आहे? हो, छान. हा, आणि कशा आहेत तुमच्या त्या? काका प्लीज, त्या बाईबद्दल मला काहीही विचारू नका. तिच्यासारखी दुष्ट बाई माझ्या आयुष्यात मी पाहिली नाहीये. मोनिका, काय झालंय काय? जागृती, तिने जागृतीचा खून केलाय. काय?
काय सांगतेस काय तू मोनिका? हो काकू, मम्माला एक लांब लचक वस्तू कारमध्ये टाकताना पाहिलं मी, पण ते नक्की काय हे नाही मला सांगता येणार. मग मम्माने जी वस्तू चादरीत गुंडाळून नेली ती काय असू शकते? काकू, आय एम शुअर ती जागृतीचीच डेड बॉडी होती. काय सांगतेस काय? काय बोलतेस तू हे? आई, हे सगळं भयानकच आहे ग. मला तर ऐकूनच अंगावर काटा उभा राहिला. नाही हे बघ मोनिका, तू उगीच भलते सलते तर्क लढवू नकोस. अगं तुला याविषयी काही माहिती नाही. काय घडलं, काय खरं आहे, काय खोटं आहे, तुला काय माहिती? तू कोणाकडे काहीतरी बोलशील आणि ह्याची पोलीस चौकशी होईल. त्यात तुला आणखीन साक्षी पुराव्यासाठी बोलावतील. आधीच डोक्याला काय कमी ताप आहेत का? नको. अहो पण काकू, आमच्या घरी जर का एका निष्पाप मुलीचा खून झाला असेल आणि हा खून जर का माझ्या मम्मानी केला असेल तर मी गप्पा कशी बसू? अगं पोलीस आहेत ना, ते करतील काय तपास करायचा ते. तू उगीच कोणाकडे काही बोलायचं नाही. तुला खरं काय खोटं काय काही माहिती नाहीये. काहीतरी बोलशील आणि नसत्या प्रकरणात अडकशील. नाही, यापुढे कोणाकडे काही सांगायचं नाही, गप्प बसायचं, कळलं ना? काय हे मोनिका? अगं किती मोठे मोठे तुकडे केलेस. तुला किती वेळा सांगायचं अगं, अशी भाजी शिजायला वेळ लागतो, गॅस जळतो. असल्या बारीक सारीक गोष्टी तुला किती वेळा सांगायच्या? सॉरी काकू, विसरायला होतं. काय विसरायला होतं? डोक्यात 17 गोष्टी चालू असतात ना. तुझ्या आईनं त्या गाडीच्या डिकीत काय ठेवलं होतं ते सगळं तू विसरलीस का? हो. काय हो? काकू, तो सगळा विषय मी डोक्यातून काढून टाकलाय आणि तसंही माझ्याकडे काहीच पुरावे नाहीयेत, तर मी तर कुणाला काय सांगणार आहे? नक्की ना? अगदी नक्की. मोनिका, ज्योती तुझ्याजवळ काही बोलली का ग? कशाबद्दल? अगं तो समीर पणशीकर येणार आहे नाही का तिला बघायला, त्याच्याबद्दल. काकू, ज्योती म्हणतीये की फिल्म इंडस्ट्री मधल्या मुलाशी तिला लग्न करायचं नाहीये. आता तिचंही बरोबरच आहे म्हणा. आता सागरचं उदाहरण डोळ्यासमोर आहे आणि तो समीर पणशीकर, तो त्या सरगम रावशी कनेक्टेड आहे. मग एवढं सगळं असताना ज्योती कसं काय तयार होईल लग्नाला? तुझं काय? माझं काय? मंजित ना तुला लग्नाची मागणी घातली, खरं ना? तुम्हाला कोणी सांगितलं? मंजित ना तुला लग्नाची मागणी घातली की नाही ते खरं सांग. हो काकू, अहो पण मंजित पूर्ण सेटल झाल्याशिवाय आम्ही लग्न करायचं नाही असं ठरलंय आमचं, आणि म्हणून फक्त आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं. चला, बरं झालं.
वाटतंय ना की जागृतीचा खून तिनेच केलाय? हो. अगं मग त्याबद्दलच विचारते मी. काय ना म्हणजे आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, हे आता मला अनुभवावरून कळलंय. माझंच बघ ना, किती स्वप्न बघितली होती. वाटलं होतं की बाबांच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे एक नोकरी करून सुखी आयुष्य जगता येईल असा माझा समज होता. पण काळानुसार तो समज आता खोटा ठरलाय.